स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत पिंपलघर में अखंड हरिनाम शोला का आयोजन जो लगातार कई सालों से चला आ रहा है। हम आपको बता दें कि इस अवसर पर आप देख सकते हैं कि योगेश महात्रे साहब जो उपस्थित हुए थे मंदिर में, उन्होंने भगवान का आशीर्वाद लिया। हम आपको बता दें कि आए हुए सभी मेहमानों का जो है वहाँ पे मंडल द्वारा स्वागत सम्मान भी किया गया। आप देख सकते हैं आज का दिन जो है काला का कीर्तन था, तो महाराज जी ने बहुत ही सुंदर पूर्वक काला का कीर्तन जो उन्होंने सुनाया। तो चलिए देखते हैं और सुनते हैं और देखते हैं कि और सुनते हैं महाराज जी और लेते हैं मुलाकात महाराज जी से कि वो क्या कह रहे हैं। चोरी करतात ते पण पापी नाहीत, जे लोकांना लुबाडतात सप्त्यांमध्ये, म्हणजे 40 रुपये किलोची भाजी 45 लिहून आणतात, ते पण पापी नाहीत। तेवढे पापी नाहीत, पापी ते हरामखोरच आहेत, पण तेवढे पापी नाहीत जेवढे पापी नामचिंतन चालू असताना गडबड करतात ते। ज्ञानोबारायांना विचारा, तुम्हाला बरा वाटला असेल की चप्पल लिहिली तर चोर पापी नाही का? अरे वा, अरे वा। गावचा CEO
राजू आगरवाला साहेब 3 दिवस सेवा केली त्यांनी. या गावामध्ये व्हावाच्या उद्देशाने आपण सप्ताह सुरुवात केलेली आहे आणि कसं ग्रामस्थांना सहकार्य योगदान या सप्त्यामध्ये मिळत असतो आणि आनंद या सप्त्याचा कसं साजरा करतात काय सांगा. 2026 18 मार्च सुरू आहे आणि आजच्या या आरगोड अमावस्येच्या दिवशी 3ऱ्या वर्षी यंदाची या सप्ताहाची सांगता झालेली आहे आमच्या गावडी मंदिराच्या या प्रांगणामध्ये. दरवर्षीप्रमाणे यंदा 3ऱ्या वर्षी हा कार्यक्रम संपन्न झाला. वास्तविक या गावात जोशी परिवार आणि पाटील परिवार या दोन्ही परिवारामध्ये दुःखद घटना घडलेली असताना देखील लोकांनी खूप मनातून सहकार्य केलं. ज्यांना आर्थिक सहकार्य करतात त्यांनी आर्थिक सहकार्य केलं, कोणी शारीरिक मेहनत घेतली, कोणी मानसिकतेचं बल दिलं. या गावामध्ये आम्ही जेव्हा सप्ताह सुरू करण्याचा विचार केला तेव्हा सर्वात प्रथम त्या गावच्या पाटीलांचं जे घराणं आहे त्यांच्याशी माझी चर्चा झाली होती. खारघरच्या ग्राउंडवर लताबाई पाटील होती आणि त्यांच्यापासून ही झालेली सुरुवात यांना करणारी गावातली सर्व लोकांची मेहनत आणि मेहनतीचा परिणाम म्हणून गावातली आणि गावाच्या बाहेरची इतर बाजूची लोक या गावात येत असताना आपल्याला सप्ताह या शब्दाचा अर्थ होतो अप्त आप्तांसहित. आप्त कोण असतात जे आपली प्रेमाची मंडळी असतात. प्रेमाची मंडळी येतात कुठे एका लागाची पालेलीच्या लोकांना या न्यायानं आपण सगळ्यांच्या एकमेकांच्या पाया पडतो. पाया पडणारे आपण असल्या कारणानं आपण पाय ओढत नाही एकमेकांच्या पायाला आधार देऊन चढवत असतो आणि म्हणून सगळे सत्यातले लोक एकत्र आले. प्रत्येक गावच्या सत्तामध्ये जेवढे लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन आपल्या धर्मावर कोणी आघात करत असेल, आपल्या भावकीतल्या लोकांना कोणी आघात करत असेल, अर्थात अधर्माने चालणारा कोणी असेल त्याच्यावर धर्माची मात कशी होईल यासाठी प्रयत्न करण्याकरता आपले गावोगाव आणि सत्य करण्याचा मानस आहे. आणि त्याचं चांगलं फळ आपल्याला आपण पिंपळगड पाडा असेल, गोवे गाव असेल, आता हे पिंपळगड गाव आहे, तर तिन्ही गावांमध्ये एकजुटीने काम करताना आपल्याला सगळी मंडळी दिसते. या गावामध्ये आपण प्रत्येकाच्या घरी जा, कोणी आपल्याला विरोध करत नाही. ज्यांच्या घरात दुःख झालेले आहे त्या लोकांनी देखील आपल्या काही ना काही परीने देणग्या इथं दिलेल्या आहेत. ज्यांची सख्खी कुटुंबाची लोक वारले त्यांना मंदिरात यायचं नाही, पण मंदिराच्या बाहेर जेवढी सगळी कामं आहेत, जेवण शिजवणं असेल, वाढणं असेल, ती स्वच्छता असेल, ही लोक करतात. त्याचं एकच कारण आहे, त्याला एक गोष्ट समजली आहे, आपण एक झाल्याशिवाय हे काम होणार नाही. आणि ते माझं काम होतं की आपण एक आलं पाहिजे आणि ते कामाची त्यांनी पुष्टी केलेली आहे. त्यामुळे आता मला वाटत नाही की यांच्याकडे आता आपल्याला अजून काही करायला पाहिजे. त्यांना आता चालता येतं, आता त्यांना कडेवर घेण्याची गरज राहिलेली नाही. असं गोष्ट नाही. झाला काही सप्ताह आमचा दरवर्षीप्रमाणे 3रं वर्ष अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पिंपळघर. तसेच आमच्या गावकऱ्यांची मोठी साथ आहे आणि इतर मंडळी आमचे देणगीदार सर्वांचा आम्ही मनापासून आभार मानतो. आज आमचा कार्यालयाचं कीर्तन संपवून आज आमचा 2.5 दिवसाचा सप्ताह सोहळा संपन्न होत आहे आणि आपण सुद्धा आलात आणि आमचे सदस्य असतील, गावकरी मंडळी आणि महिला वर्ग त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतो. आणि आज आमचा सप्ताह सोहळा संपन्न होत आहे त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. तसेच आमचे महाप्रसादाला जे आमचे जे माणसं बनवणारी होती त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी सतत आम्हाला 3 दिवस आमच्याजवळ धावून आम्हाला मदत केली. त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचा हरिनाम सप्ताह सोहळा पिंपळघर यांच्या वतीने आम्ही त्यांचा आभार मानतो.